नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात पोलीस भरती 2022. पोलीस भरती 2022 चा न्यू GR प्रसिद्ध झालेला आहे. या GR मध्ये टोटल 14,956 पदांची मंजुरी झालेली आहे. तर त्यासाठी वयाची मर्यादा काय आहे, त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत व त्याची पात्रता काय आहे, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात. व तसेच ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आपणाला कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता हे पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की या GR मध्ये नवीन काय आहे व तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. या ठिकाणी बघू शकता आपण क्रमांक जे आहे पोलीस भरती प्रक्रियाचे या ठिकाणी दिलेला आहे. या GR मध्ये आपण विषय बघू शकता. सन 2021 पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. आणि या ठिकाणी उपयुक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे. सन 2021 ची रिक्त पदे असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे. त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदर जाहिरात दिनांक 1/11/2022 या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ईमेलद्वारे कळविण्यात यावे. अशा प्रकारचा या ठिकाणी विषय आहे GRचा. आणि या ठिकाणी आपण खाली बघू शकता. आपण या ठिकाणी बघा, आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक या ठिकाणी 3/11/2022 ते 30/11/2022 या कालावधीमध्ये करू शकता. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 26/6/2022 च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजेच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज 3/11/2022 ते 30/11/2022 या कालावधीमध्ये आपण करू शकता. याविषयी आपण माहिती सविस्तर बघायची असेल आपणाला तर या ठिकाणी पोलीस रिक्रुटमेंट 2022.maha.it.org या ठिकाणी या संकेतस्थळावर आणि mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आपण जाऊन या ठिकाणी पूर्ण माहिती बघू शकता. या ठिकाणी बघा, उमेदवार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपण, उमेदवार एकाच गटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही. जर कोणी एका गटकापेक्षा दुसऱ्या गटकामध्ये यानी एकापेक्षा जर जास्त गटकांमध्ये जर ऑनलाईन अर्ज करत असेल तर त्यांचा या ठिकाणी उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी वाचून घ्यावे एकदा या GRचा. आणि या ठिकाणी बघा, उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. जर उमेदवार कोणत्याही प्रकारचा चुकीची माहिती त्यामध्ये आढळल्यास त्यांच्या फॉर्ममध्ये कोणत्याही टप्प्यावर त्यांना रद्द करण्यात येईल. अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आपण, पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा जी आहे, लेखी परीक्षासुद्धा घेण्यात येतील.
आणि या ठिकाणी बघू शकता भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येतील. त्यामध्ये तुम्हाला किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. आणि या ठिकाणी शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालानुसार आधारे उमेदवारमधून एक गुणवंता यादी तयार करण्यात येईल. यानी मेरिट लिस्ट एक तयार करण्यात येतील. ज्या मेरिट लिस्टमध्ये जो कोणी येतील त्यांनाच सिलेक्ट करण्यात येतील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांची एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक 10/12/2020 नुसार अंतिम गुणवंता यादी तयार करण्यात येईल. आणि या ठिकाणी आपण खालीसुद्धा बघू शकता शासनाने लागू केलेल्या खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणातील अंतिम निर्णयाचा अधीन असेल. पोलीस शिपाई पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्थात शारीरिक पात्रता असलेली आवश्यक कागदपत्रे, सामाजिक समांतरण, आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबत माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना जी आहे या संकेतस्थळावरती दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी पाहू शकता सदरून जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी. त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत. या ठिकाणी आपले आरक्षण व या ठिकाणी सगळं GR वाचून घ्यावा व समजून घ्यावा. त्यानंतरच आपण ऑनलाईन अर्ज करताना वेळेस योग्य ते घटक निवडावे व योग्य ते आपले. या ठिकाणी खाली आपण बघू शकता उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय अर्ज करू शकत नाही. या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता. यानंतर आपण खाली जसे आपण स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी बघा संकेतस्थळ प्रसिद्ध करावयाची जाहिरात. या ठिकाणी टोटल पोलीस शिपाई व महिला या ठिकाणी दिलेले आहेत. तर टोटल यामध्ये एका घटकामध्ये टोटल किती जागा व कोणत्या कास्टसाठी यानी कोणत्या कोणत्या वर्गासाठी किती जागे निघालेले आहेत, किती जागे मंजूर झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी पाहूनच आपण ऑनलाईन अर्ज करता वेळेस योग्य पद्धतीने घटक निवडून योग्य पद्धतीने अर्ज करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही नवीन GRचा पोलीस भरती 3/11/2022 ते 30/11/2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही भेट देऊ शकता व या व्हिडिओच्या खालीच मी या GRचा लिंक देईन. त्या ठिकाणी डाउनलोड करून सुद्धा वाचू शकता.